गोठ्यावरती? भरपूर लोक आले बघा. बकासूर प्रेमी जास्त करून आले. बकासूर प्रेमी भरपूर आहेत. एक सातगावाली आलती पहिल्या दिवशी आलती काळ्या गोठवाली सातगावाली मालक बरं सगळी मालक आलती. बरं मग मुंबईवाले सगळे आले. मुंबईवाले. आपला गोठचा सर्जा आहे. त्यांचे सगळे मालक आले होते भेटायला. सचिन शेट्टी आलते. सचिन शेट आले होते, घरात एक आले होते, सचिन शेट घरात ते पण आले होते. आणि आता काय त्याला सध्या कुठे टाकली आहे? हो कुठली वाळली का ओली? सुकी वाळी काढली. दोन्ही मिक्स आहे. आता काय दुखत असल्यामुळे आता काय मागच्या 4-5 दिवस आता काय जाणवतंय का त्याला असं पळायचं किंवा बेचैन वगैरे होते का? नाही होती ना बाहेर बांधले होते डायरेक्ट उड्याच मारते मागच लागत होती. होय उड्यात मारतोय. आता किती जाती झाला तू? साईदाती होता. साईदाती झाला ना? वैभव शेट पण आलेत. वैभव शेट नमस्ते. तुम्ही बघू शकता बकासूर बऱ्या प्रमाणावरती कव्हर झालाय. त्याचा पाय पण आता तो व्यवस्थित पायावरती उभा राहतोय. आणि विशेष म्हणजे सगळ्यांची अपेक्षा होती की एकदा मी गोठ्यावरती जावं घ्यावं मुलाखत. तिथं आलो होतं एका मैदानाची मुलाखत घ्यायला. काय सांगाल कशा पद्धतीने आता कव्हर झालाय? बरोबर जरा 50% आहे फरक. 50% आहे. कधीपर्यंत होईल कव्हर काय? बघू आता जरा एवढा आराम भेटेल तेवढं लोक. किती दिवस आराम घ्यायला लागला डॉक्टरांकडे? डॉक्टरने सांगितलं 20-21 दिवस सांगितलं डॉक्टरने. 20-21 दिवस. मला जेव्हापासून दुखापत झाली जेव्हापासून दुखापत झाली तेव्हापासून 20-21 दिवस म्हणजे साधारणतः 10-15 मिनिटच्या आसपास दिसेल. 10 किंवा 15 मिनिटं जर कव्हर झाला तर. कवर त्याच्या आधी वीज झालं तर दिसेल. त्याच्या आधी पण झाला तर दिसेल. आता कसं काय मागच्या त्या दिवशी दुखापत झाल्यापासून आता त्याच्यात म्हणजे बैठणं बसण्याच्या ह्याच्यात किंवा उभं राहण्याच्या ह्याच्यात किती फरक जाणवतो तुम्ही उपचार करून आणल्यापासून? उपचाराच्या आधी बैल ना पाय जास्त उभं नव्हता. बैल नुसतं बसायचा उठला की बसायचा फक्त खाण्यापुरता उठायचा डायरेक्ट बसायचा. तिकडे आम्ही उपचाराला नेला. डॉक्टरने सांगितलं त्याला जास्त मॅटवर नका थांबत जाऊ. आपण मातीचं केलं त्यासाठी. मातीचं केलंय बघा याला. मातीमध्ये बैल फ्रेश राहतो आणि त्याच्या पायाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. जेवढं बैल माती वाजतो म्हणजे तेवढा बैल लवकर होईल. त्यामुळे आम्ही लगेच 2-3 दिवसात ते मातीचं केलं. आजचे दिवस सुकले की उद्यापासून बैल उद्यापासून मातीत रात्रभर बैल बाहेर असतो फक्त बैल बाहेर खात नाही म्हणून आपण आतमध्ये घेतो बैल. बरं. आणि आता किती वेळ उभं राहतो नेहमी सारखं?